नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। पुन्हा कागदी मतपत्रिकेद्वारे मतदान नाही, सर्वोच्च न्यायालय। ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली। ईव्हीएम मध्ये छेडछाड केली जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत ही मागणी करण्यात आली होती। यावर सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांची कान उघडणी करत मागणी फेटाळून लावली। ते जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगले आणि पराभूत होतात तेव्हा ईव्हीएम मध्ये छेडछाड, असे कोर्टाने म्हटले। ईव्हीएम बंद करून पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात यावेत अशी मागणी करणारी याचिका के.ए. पाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती। न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि पी.बी. वराळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। चंद्रबाबू नायडू आणि जगनमोहन रेड्डीच्या विधानाच्या संदर्भात न्यायालय म्हणाले। यावेळी याचिकाकर्त्यांची चंद्रबाबू नायडू आणि वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनी ईव्हीएम बद्दल उपस्थित केलेल्या शंकाकडेही न्यायालयाचे लक्ष वेधले। त्यावर न्यायालय म्हणाले, जेव्हा चंद्रबाबू नायडू किंवा रेड्डी पराभूत होतात तेव्हा ते म्हणतात ईव्हीएम मध्ये छेडछाड केली, जेव्हा ते जिंकतात तेव्हा ते काहीच म्हणत नाहीत। याकडे आपण कसे बघायचे, असा सवाल करत न्यायालयाने याचिकाकर्त्यांची कान उघडणी केली। काय होते की जेव्हा तुम्ही जिंकतात तेव्हा ईव्हीएम मध्ये छेडछाड नसते, पण जेव्हा तुम्ही पराभूत होतात तेव्हा ईव्हीएम मध्ये छेडछाड झालेली असते। जगापेक्षा तुम्हाला वेगळं काय नकोय, असा सवाल न्यायमूर्तींनी केला।